आपल्या मायदेशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भावांनो. भावांनो, आपल्या देशात लोकं सेटल होण्याचा खूप प्रयत्न करतात. खूप सारे प्रयत्न करतात. या ठिकाणी इंटरव्ह्यू देतात, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देतात. ह्या ठिकाणी पेपर देतात, त्या ठिकाणी पेपर देतात. पण सतत आता काय करू राहिली आपली मित्रमंडळी, आपल्या देशात सेटल न होता दुसऱ्या देशामध्ये सेटल होण्याचा हे आपली मित्रमंडळी मार्ग निवडतात. कशामुळे? आपल्या मायदेशामध्ये बेरोजगाराची परिस्थिती निर्माण झाली रे भाऊ. हे मी नाही बोलत. हे आपल्या देशातली आकडेवारी. काही आपले मित्र येतात माझ्या लाईव्हवरती, "तू कुठं आहे रे भाऊ?" तो म्हणतोय, "मी अमेरिकेमध्ये आहे." कोणी म्हणतं, "मी दुबईला आहे." आमच्या गावातले बरेचसे मित्र बाहेर देशी गेलेले आहे. कोणी दुबईला गेलेलं आहे, कोणी अमेरिकेला गेलेलं आहे, कोणी साऊथ आफ्रिकेला गेलेलं आहे. कारण की काय आहे ना, आपल्या देशात पोटभराची जी संधी आहे, तर ती आपल्या देशात मिळत नाही भावांनो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 30-40 लोकांचंच भाग्य असं आहे, की त्यांना आपल्या देशात पोट भरता येतं आणि 60-70% लोकं असे आहे, की त्यांना आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी मायदेशी सोडून दुसऱ्या देशात परतावे लागू राहिलं. बघा मग. काय करावं या परिस्थितीला तुम्ही सांगा बरं? भाऊ, तुमच्या समोर अशी परिस्थिती उद्भवते का? हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आपल्या तरुण मित्रमंडळीपर्यंत आणि जे काही सहकारी असतील त्यांच्यापर्यंत. आणि हो भाऊ, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा. जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. तर चला, भेटूया. राम राम.